नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण सध्या गीताच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या समस्यावर कसं काय उपाय करता येतील याच्यावर चर्चा करतोय. या चर्चेत आपल्याला आपल्याबरोबर डॉक्टर सचिन आहेत. नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्वागत. ओम शांती. तर डॉक्टर सचिन, आपण मागच्या भागात हे पाहिलं की सांकेतिक वेगवेगळे कौरव म्हणजे काय, पांडव म्हणजे काय, धृतराष्ट्र म्हणजे काय, गांधारी म्हणजे काय, या सर्वावर सांकेतिक शब्दात आपण बघितलं की काय असू शकतं. समस्यावर समाधान करताना संकेत हे महत्त्वाचे आहेत. पण आता मला सांगा की वेगवेगळ्या समस्या माझ्या जीवनात आहेत, त्याच्या याच्यावर गीतेच्या माध्यमातून आपल्याला कसं काय करता येईल? गीतेमध्ये 18 अध्याय आहेत आणि त्याचा पहिला अध्याय जो आहे त्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. आणि मला हा अध्याय फार आवडतो. इथे 2 मत आहेत विशेष. काही जण म्हणतात की गीतेची सुरुवात दुसऱ्या अध्यायामध्ये 11व्या श्लोकापासून झालेली आहे. त्यामुळे पहिल्या अध्याय आणि पहिले 10 श्लोक दुसऱ्याचे ते भगवद्गीतेमध्ये घेत नाही. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ आदि शंकराचार्य यांनी जी टीका केली आहे बघत, ते 11व्या श्लोकापासून सुरुवात केलेली आहे. त्यांनी पहिल्या श्लोकांबद्दल काहीच मांडलेलं नाही. पण ॲज अ डॉक्टर अँड ॲज अ सायंटिस्ट मला पहिल्या अध्यायाचं फार महत्त्व वाटतं. कारण पूर्ण टेन्शनबद्दल, स्ट्रेसबद्दल पूर्ण वर्णन पहिल्या अध्यायामध्ये आहे आणि त्याचं नाव आहे विषाद. विषाद म्हणजे दुःख. तर तुम्ही जे म्हणालात, तर जेव्हा आमच्याकडे पेशंट येतात काउन्सिलिंगसाठी, तर मग तो एक गृहस्थी असो, घरामध्ये राहणारी व्यक्ती असो, मग ती स्त्री पुरुष किंवा मुलं असो, त्यांची दिनचर्या, किंवा एक रोज ऑफिसमध्ये जाणारा व्यक्ती असो, त्याला ऑफिसचं जे टेन्शन असतं, तुम्ही पण कॉर्पोरेटमध्ये काम केलेलं आहे तर तुम्हाला पण अनुभव असेल की ऑफिसचं वातावरण, घरचं वातावरण किंवा एकूण समाजातलं वातावरण हे दुःख निर्माण करणार आहे. काही लोकांनी तर असं म्हटलेलं की कलियुगामध्ये हे जे आता सध्याची वेळ जी चालू आहे ही दुःख मूलकच आहे. तुम्ही काही करा, दुःख येणारच. आणि हा विचार मला फार आवडतो. तर पहिल्या अध्यायामध्ये ह्याच्याबद्दल डिटेलमध्ये वर्णन केलेलं आहे. पण ह्याच्यामध्ये परत पॉझिटिव्ह मेसेज असा आहे की जर तुम्ही अर्जुन असाल, तुमचा दृष्टिकोन नवीन शिकण्याचा असेल, तर विषाद सारखी परिस्थिती पण योगामध्ये परिवर्तित होऊ शकते. मला विषादाचा देखील योग होऊ शकतो. हा मेसेज पहिल्या अध्यायामध्ये पॉझिटिव्हली आलेला आहे. तर हे मला फार आवडलं. पहिल्या अध्यायामध्ये टोटल 47 श्लोक आहेत. सुरुवात धृतराष्ट्राने केलेली आहे, पहिला श्लोक, आणि एकच श्लोक धृतराष्ट्राला दिला. शेवटचा श्लोक संजयने म्हटलेला आहे. संजयचे एकूण 25 श्लोक आहेत पहिल्या अध्यायात, सगळ्यात जास्त, आणि 21 श्लोक अर्जुनाचे आहेत. तर त्याच्यामध्ये 27 आणि 28 जो श्लोक आहे तो ॲज अ डॉक्टर माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये टेन्शनची सगळी लक्षणं आलेली आहेत. तो श्लोक असा आहे, जसा आपण स्क्रीनवर पाहतो आहोत. दृष्टवेवम स्वजनम कृष्ण युत्सी समुपस्थितम सिदंती मम गात्राणी मुखम च परिशिष्यते. हा जो सिदंती शब्द आहे फार इंटरेस्टिंग आहे, मम गात्राणी. आणि पुढचा ते म्हणतात की वेपस्थुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. मन रोमहर्ष होणे. रोमहर्ष हा शब्द 2दा आलेला आहे. एक पहिल्या अध्यायात आलेला आहे आणि एक 18व्या अध्यायात पण आलेला आहे. पण दोघांमध्ये फरक आहे. आपण म्हणतो ना, माझ्या अंगावर काटा आला, तर तो भीतीने पण येतो आणि आनंदाने पण येतो. तर शेवटचा जो काटा आला 18व्या अध्यायात संजयाच्या अंगावर, तो आनंदाने आला. जो संवाद त्यांनी परमात्म्याचा ऐकला दिव्य दृष्टीने, तर तो आनंदाने काटा आलेला आहे. पण इथे वर्णन जो आहे काटा आलेल्याचं, ते भीतीचं वर्णन आहे. स्ट्रेस, टेन्शन म्हणजे भीती, आणि त्याची संपूर्ण लक्षणं आपल्याला अर्जुनामध्ये पहिल्या अध्यायात दिसलेली आहे. त्यामुळे हा अध्याय मला फार सध्याच्या लोकांच्या जीवनातील जी परिस्थिती आहे अशी फार जवळचा वाटतो. आणि ही लक्षणं जर आपण ओळखली तर आपण काय करून या लक्षणापासून दूर होऊ शकतो, ह्याचं उत्तर परमात्म्याने आपल्याला पूर्ण 18 अध्यायामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे पहिला अध्यायाची पार्श्वभूमी फार महत्त्वाची आहे असं मला वाटतं. आणि जर आणखीन आपण डिटेलमध्ये गेलो की जेव्हा व्यक्तीला टेन्शन येतं तर तो काय करतो, टेन्शन आल्यावर त्याचं शरीर कापायला लागतं. सिदंती मम गात्राने. गात्र म्हणजे शरीर.
तुमचं स्वतःचं शरीर असं कापायला लागते, भीती वाटते तुम्हाला, आणि भीतीमध्ये तुमचं तोंड सुकायला लागतं. मुखमचं परिशुष्यते, म्हणजे तोंड सुकतं आहे त्या व्यक्तीचं आणि शरीरावर काटे आलेले आहेत, त्याला काही करावं असं वाटत नाही, त्याचं शरीर गलित गात्र झालेलं आहे असं आपण म्हणतो, गळलेलं आहे तो संपूर्ण, त्याला काही सुचत नाही आहे त्यावेळेला. आणि परफेक्टली अशी अवस्था काही वेळेला मनुष्याच्या जीवनामध्ये, मी म्हणेन काही वेळेला भरपूर वेळेला येते, जेव्हा त्याला सुचत नाही काय करावं असं. आणि हे पहिला श्लोक पण महत्त्वाचा आहे 27वा, जेव्हा तो म्हणतो स्वजनांना मी पाहिलं तेव्हा माझ्या मनामध्ये हे झालं. मग दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. जेव्हा मी एखादी परिस्थिती बघतो पण माझा बघण्याचा दृष्टिकोन जर निगेटिव्ह असेल, तेव्हा माझ्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात आणि त्याचा इफेक्ट माझ्यावर येतो. असा पहिल्या अध्यायामध्ये डिटेलमध्ये वर्णन आहे. तर इथे आपण ॲज अ डॉक्टर मी तुम्हाला सांगेन की टेन्शन जेव्हा येतं, किंवा मागच्या अध्यायात आपण बघितलं की येतं म्हणण्यापेक्षा आपण घेतो हे म्हणणं फार महत्त्वाचं आहे. की जेव्हा मी बनतो की येतं तेव्हा मी असं म्हणतो की माझ्या हातामध्ये काहीच नाही, ते आलं, आता मी काय करू. पण ज्या व्यक्तीने प्रिन्सिपल्स, भगवद्गीतेचे प्रिन्सिपल मास्टर केलेले, किंवा या सृष्टीचे जे अनादी नियम आहेत ते मास्टर केलेले आहेत, तर तो घेतं म्हणत नाही, तो म्हणतो मी शक्तिशाली आहे, मी घेतलेलं आहे टेन्शन, आलेलं नाही आहे टेन्शन, माझ्या विचारांनी मी निर्माण केलेलं आहे. जर माझ्या विचाराने टेन्शन निर्माण झालेलं आहे तर माझे विचार बदलले तर टेन्शन गेलं पण पाहिजे. ही पॉवर त्याला भगवद्गीतेमधून मिळते. तर ही लक्षणं भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहेत. तर श्रोत्यांना मी सांगेन, जर तुमच्यामध्ये पण अशी लक्षणं आहेत तर तुम्ही दुर्योधन बनू नका किंवा दुःशासन बनू नका. तुम्ही अर्जुनासारखं सरेंडर व्हा परमात्म्याला आणि त्याला विचारा की मला असं होतं आहे. डॉक्टरपासून तुम्ही लपवू नका कोणत्याही गोष्टी. इथे मी हे सांगेन, अर्जुन हे चांगला पेशंट आहे मी म्हणेन. भरपूर पेशंटना, असे पण एक पेशंट आहेत ज्यांना आम्ही विचारतो की काय प्रॉब्लेम आहे का, तर सायकोलॉजीमध्ये किंवा मनोविज्ञानामध्ये एक मानसिक अवस्था आहे ज्याला आम्ही डिनायल म्हणतो. डिनायल म्हणजे नाही नाही सगळं ठीक आहे, काही नाही, सगळं ठीक आहे, आतमध्ये आग लागलेली असते पण बाहेरून आम्ही दाखवतो का. दिस इज नॉट गुड. ही फार भयावह अवस्था आहे, कारण तुम्हाला त्रास होतो आहे पण तुम्ही दाखवत नाही, तर तुमची एनर्जी त्याच्यामध्ये भरपूर झालेली आहे. आणि आता संशोधनावरून असं कळलेलं आहे की अशी जी व्यक्तिमत्व असतात ज्यांना आतून त्रास होतो आहे पण ते बाहेरून दाखवत नाही आहेत, त्यांना आम्ही टाईप सी पर्सनॅलिटी म्हणतो, किंवा ह्याला रिप्रेसिव्ह कोपिंग मेकॅनिझम म्हटले. अशा लोकांना जे आपल्या भावना दाबून ठेवतात किंवा व्यक्त नाही करत, त्या लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. मराठी भाषा अतिशय सुंदर आहे. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेची महिमा गायलेली आहे की अमृतातेही पैजा जिंके, अशी मराठी भाषा. आणि इथे ही चपखल बसते खास या लोकांसाठी जे लोक आपल्या भावना व्यक्त करत नाहीत, आतमध्ये दाबून ठेवतात. अशा लोकांना मराठीमध्ये एक अतिशय सुंदर चपखल शब्द आहे. काही लोकांना कदाचित तो आवडणार नाही शब्द, पण मी मुद्दामून सांगतो आहे कारण आपल्याला सोल्युशन बघायचं आहे. आपलं टॉपिक आहे की समस्याचं समाधान. असे लोक जे आपल्या मनामध्ये भरपूर गोष्ट जमा करून ठेवतात आणि त्या निगेटिव्ह असतात जास्ती गोष्ट, त्यांच्याबद्दल मी म्हणतो आहे. अशा लोकांना मराठीमध्ये जो शब्द आहे त्याला आम्ही म्हणतो आतल्या गाठीचा. आतल्या गाठीचा म्हणजे त्या व्यक्तीने आपल्या आतमध्ये गाठ बांधून ठेवलेली आहे निगेटिव्ह विचारांची. तर आमचा असा अनुभव आहे की ही जी गाठ जर तुम्ही सोडली नाही तर जी मनामध्ये गाठ बांधली आहे ती शरीरामध्ये उतरणारच. तिचा निर्गाठ असेल. हा, म्हणजे ती सोडू शकत नाही तुम्ही. आणि मी असं नेहमी म्हणतो की सध्या जो नंबर 1 किलर आहे, कोणत्या आजाराने सगळ्यात जास्त लोक मरतात सध्या, तर हार्ट अटॅकने मरतात. आणि हार्ट अटॅकचं मुख्य कारण आहे की रक्ताची गाठ बनणे, रक्त गोठणे. जेव्हा तुमच्या भावना तुमच्या आतमध्ये गोठतात तेव्हा रक्त पण गोठायला सुरुवात होते. सर्वसाधारणपणे आमचा असा अनुभव आहे ॲज अ डॉक्टर की जसं तुमचं वय वाढत जातं तर म्हाताऱ्या लोकांमध्ये जास्त जमा असतं झालेलं. लहान मुलं मारामारी करतात, भांडतात, पण लगेच विसरतात 5 मिनिटामध्ये. पण मोठी माणसं किती वर्ष लक्षात ठेवत असेल, तुम्हाला काय वाटतं? पण मला असं म्हणायचं आहे की आता जे गाठीचं उदाहरण खूप छान दिलं आपण,
तर अर्जुनानी म्हणजे थोडक्यात काय आहे, आपल्याला काहीही समस्या उत्पन्न झाली तर ती मनातल्या मनात दाबून न ठेवता इमिजिएटली त्याचं सोल्युशन शोधायचा प्रयत्न करा. एक्झॅक्टली, एक अतिशय छान तुम्ही विचारलं. हेच मला सांगायचं होतं, पण थोडं आपण आणखीन विस्तारामध्ये याच्यासाठी जाऊया, कारण आपल्याला आणखीन त्याच्या खोलात उतरायचं आहे. कारण जोपर्यंत आपण खोलात उतरणार नाही तोपर्यंत आपण ती गाठ पकडू शकणार नाही. पहिलं कळलेलं आहे की मी माझ्या मनामध्ये जर ठेवल्या भावनांचा निचरा नाही केला तर ते आपल्याला त्रास देणार आहेत. आणि मी हेच इथे सांगत होतो की लहान मुलांना जास्त आजार होत नाही, मोठ्यांना का होतात असे जे आजार जे हृदयाचे वगैरे आहेत, कारण लहान मुलं फ्लेक्झिबल असतात, इलॅस्टिक असतात, सोडतात लगेच ते. पण मोठी माणसं, मी एक उदाहरण देईन तुम्हाला. माझ्याकडे एक कपल आलेलं, त्यांना फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम होतं, मरायटल डिसहार्मनी आम्ही म्हणतो, पटत नाही एकमेकांचं. एका घरामध्ये राहतात, मुलं झालेली आहेत, पण 10-12 वर्ष झाली आपापसात बोलत नाही आहेत. तर मी म्हटलं ठीक आहे, चूक झाली असेल कोणाची तरी, जे काय असेल, इगो असेल, अभिमान असेल, डिफरन्स ऑफ ओपिनियन असेल, तुम्ही एक दुसऱ्यांचं ऐकत नाही किंवा पटत नाही. पण आता भरपूर वर्ष झाली ना, 12 वर्ष झाली, सोडून द्या ना, माफ करा, विसरून जा. काय उत्तर मिळालं असेल मला? ती व्यक्ती म्हणाली, डॉक्टर साहेब ह्या जन्मात तर सोडाच. सुरुवातच अशी, या जन्मात तर सोडाच, पुढच्या जन्मी पण नाही सोडणार आहे. म्हणजे कुठे घेऊन जातात लोक. ठीक आहे तुम्ही नाही सोडणार म्हटलं, आय ॲग्री विथ यू. मी त्यांना म्हटलं ठीक आहे नाही सोडणार. त्रास कोणाला? त्रास कोणाला होत आहे? तर जेवढ्या गोष्टी आपण आपल्या मनामध्ये पकडून ठेवतो तेवढा त्रास आपल्याला आहे आणि तेवढं आपलं मन भारी होणार आहे. इथे अर्जुन जिंकतो. आपला जो हिरो आहे तो जिंकतो आणि तो परमात्मा प्रिय का आहे? कारण त्यांनी आपली संपूर्ण व्यथा परमात्म्याला व्यक्त केलेला आहे. तर माझ्या मते इट्स अ परफेक्ट थेरपी. तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही ठेवू नका आतमध्ये, तुम्ही व्यक्त करा आणि चांगल्या प्रकारे व्यक्त करा. ऑफिसमध्ये पण मी म्हणेन, कारण आपले हे प्रोग्राम बघणारे भरपूर असे लोक असेल जे ऑफिसमध्ये काम करत आहेत. मी पण कॉर्पोरेटमध्ये काम करतो, सो आम्हाला माहिती आहे ऑफिसमध्ये आजकाल डेडलाईन असतात, टार्गेट असतात, एवढं लक्ष अचीव केलं पाहिजे. तर काही वेळा आपल्या शक्तीच्या ते बाहेर जातं. आपल्या ज्या कोपिंग स्किल असतात, म्हणजे प्रत्येक परिस्थिती सोडवण्याची प्रत्येकाची क्षमता असते, ती कमी जास्त प्रमाणात असते. त्यावेळेला टेन्शन येतं. तुमचा बॉस कदाचित त्याच्याशी तुमचं पटत नाही, की त्यांची स्टाईलशी तुम्ही मॅचअप होत नसाल, तुम्हाला वर्कलोड जास्त आहे, त्रास होतो आहे. डोंट कीप क्वाईट, एक्सप्रेस युअर सेल्फ. फक्त मी इथे एक कॉशन म्हणेन की इट इज नॉट व्हॉट यू से बट द वे यू से दॅट मेक्स द डिफरन्स. म्हणजे तुम्ही काय बोलता ह्याच्यापेक्षा तुम्ही कशा प्रकारे बोलता हे महत्त्वाचं आहे. तर कोणताही बॉस तुम्हाला निगेटिव्हली घेणार नाही असं मला वाटतं. अर्जुनाने एक्झॅक्टली हे केलेलं आहे. त्याने आपल्या सर्व भावना तंतोतंत जसं त्याला वाटत होतं त्याने चांगल्या प्रकारे व्यक्त केलेलं. आज हे सांगण्यासाठी ट्रेनिंग दिली जाते आणि या ट्रेनिंगला आम्ही म्हणतो ॲसर्टिव्हनेस ट्रेनिंग. स्वानुग्रह, ॲसर्ट करा आपल्या भावना. आणि भगवद्गीतामध्ये फार मोठं प्रिन्सिपल पहिल्या अध्यायाच्या निमित्ताने आपल्यासमोर आलेलं आहे की अर्जुनाने आपल्या भावना, आपल्याला होणारा त्रास योग्य शब्दामध्ये आणि योग्य व्यक्तीकडे व्यक्त केलेला आहे. हे पण जरुरी आहे. शब्द तुमचे योग्य पाहिजे, वेळ योग्य पाहिजे आणि योग्य प्रकारे आणि योग्य व्यक्तीकडे तुम्ही व्यक्त केला तर तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणार आहे. तर आयडेंटिफाय द प्रॉब्लेम, हां, देन टेक इट टू द राईट पर्सन, येस अँड रिझॉल्व्ह इट. येस. तर आता आपण जे सांगितलं खूप छान सांगितलं. आता ॲज ए मॅनेजर, मी पण एके ठिकाणी मॅनेजर म्हणून काम करतो. तर प्रॉब्लेम जे आहेत, आम्हाला बरेच लोक विचारतात हे प्रॉब्लेम्स आहेत, ते प्रॉब्लेम्स आहेत. आता ॲज ए मॅनेजर समजा प्रॉब्लेम आहे की मला, जसा अर्जुनाला विषाद झाला, तो श्रीकृष्णाकडे गेला आणि त्यांनी त्याला मोटिवेट केलं. आता मला ॲज ए मॅनेजर समजा माझ्या स्टाफला, सबऑर्डिनेट्सना मोटिवेट करायचं आहे, कारण डेडलाईन्स आहेत, डेडलाईन सगळ्यांना मिळून अचीव करायचे, टीमवर्क आहे. करेक्ट. तर या दृष्टीने मला मोटिवेट करायचं असेल स्टाफला, तर मला या गीतेच्या ह्याच्यातून माध्यमातून कसं काय सोल्युशन? एक्झॅक्टली, व्हेरी गुड. काल आपण प्रतिकात्मक नावं पाहिली आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलं एका ठिकाणी पांडव आहेत, एका ठिकाणी कौरव आहे. तर ही पांडव आणि कौरव हे सुविचार आणि दुर्विचार, जे काय आपण म्हणतो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आपल्या आतमध्ये आहेत हे सगळं. तसंच आपल्या आतमध्ये 2 पर्सनॅलिटी आणखीन आहेत. त्याच्याबद्दल आपलं थोडं बोलणं राहिलेलं आणि तो म्हणजे संजय महत्त्वाचा आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये सगळ्यात जास्त श्लोक संजयाचे आहेत. तर संजय कोण आहे? तर महाभारतामध्ये असं वर्णन आहे की संजयाला
दिव्य दृष्टीचं वरदान परमात्म्याद्वारे मिळालं. आता दिव्य दृष्टी इज अ व्हेरी नाईस वर्ड. आम्ही अशा लोकांना मॅनेजमेंटमध्ये विजनरीज म्हणतो, जे पुढे काय होणार आहे अगोदर पकडतात. त्यांना कळतं की काय होणार आहे, आपली कंपनी 5 वर्षांनी कुठे जाणार आहे. किंवा इंटरव्ह्यूमध्ये पण आम्ही अशा लोकांना विचारतो, व्हेअर डू यू सी युअर सेल्फ आफ्टर 5 years, तू स्वतःला कुठे पाहतोस 5 वर्षानंतर. तर जे विजनरी असतात, जे स्पष्टपणे परिस्थितीला पाहतात. संजय धृतराष्ट्राला युद्धाची परिस्थिती स्पष्टपणे समजावून सांगत होता, हे कर्तव्य आहे, अकर्तव्य आहे, हा धर्म आहे, अधर्म आहे. तर संजयाचा रोल तुम्हाला प्ले केला पाहिजे अशा वेळेला. सत्य काय, असत्य काय, योग्य काय, अयोग्य काय, हे तुम्हाला मांडलं पाहिजे लोकांसमोर. कारण लोकांना एकदा क्लॅरिटी मिळाली ना, माझा असा अनुभव आहे की क्लॅरिटी पाहिजे आपल्याला, माझं लक्ष काय आहे आणि मी काय करतो आहे. आणि बॉसचा मेन रोल असतं क्लॅरिटी देणं आपल्या स्टाफला. क्लॅरिटी एकदा मिळाली, कारण एव्हरीवन वॉन्ट्स टू वर्क. आज मी बघितलं आहे की लोक करायला तयार आहेत, फक्त त्यांना डायरेक्शन काही वेळेला कळत नाही. डायरेक्शन देणारा अनुभवी व्यक्ती असतं. तर तुम्ही इफ यू आर अ मॅनेजर, तुम्ही मॅनेजर ह्याच्यासाठीच आहात की तुम्ही त्या स्टेजमधून गेलेला आहात, तुम्ही अनुभव केलेला आहे. तर ते तुमच्या खालच्या लेवलवर आहेत, त्यांना अजून तो अनुभव आलेला नाही. तर तुमचा रोल संजयप्रमाणे डायरेक्शन देण्याचा आहे. आणि डायरेक्शन दिल्यानंतर मग त्यांना एम्पॉवर करणं फार गरजेचं आहे. जसं कृष्ण अर्जुनाला म्हणतो की अर्जुना, तू घाबरू नकोस, ठीक आहे ना, तू घाबरू नकोस. कारण पहिलं जे लक्षण आम्ही बघतो अशा लोकांना, की लोक अशा वेळेला गलित गात्र होतात, कॉन्फिडन्स त्यांचा जातो. तू घाबरू नकोस, मी आहे. तर असं जेव्हा आपल्याला कळतं की परमात्मा माझ्या बरोबर आहे, मी हरू शकत नाही, हे नेहमी जर आपण लक्षात ठेवलं आणि आपण सत्याचा मार्ग ठेवला, ह्या 2 गोष्टी तुम्हाला त्या मार्गावर स्टेबल ठेवतात. नाही तर हलण्याची शक्यता असते भरपूर. अँड देन यू गिव अप. भरपूर लोक आम्ही अशी पाहिले आहेत की जे गिवअप करतात आणि ते हार मानतात आणि मग ते फ्रस्ट्रेट होतात आणि बोलतात, नाही मला तर आता जमत नाही, मी रेझिग्नेशन देतो, मी चाललो. आता हे रेझिग्नेशन ऑफिसचा शब्द झाला. मराठीमध्ये पुन्हा मी मराठी भाषेवर येतो, कारण मराठी भाषा फार सुंदर आहे. रेझिग्नेशन तुम्ही ऑफिसमध्ये देऊ शकता. घरी काय करणार, घरी तोच नवरा आहे, तीच बायको आहे, तीच मुलं आहेत, पण घरचे शब्द जरा वेगळे आहेत. मी हे शब्द सध्याच्या युगामध्ये कमी वापरतो, पण समजा नवरा बायकोचं पटत नाही आणि तीच परिस्थिती आली, टार्गेट अचीव होत नाही किंवा डिफरन्स ओपिनियन, चालले मी माहेरी. दॅट इज रेझिग्नेशन. चालले मी माहेरी हे रेझिग्नेशन झालं. आता नवऱ्याचं रेझिग्नेशन काय आहे, बोलणार नाही, बाहेर जाणार, रात्री एकदम झोपायच्या वेळेला येणार. जरी 6 वाजता ऑफिस सुटलेलं आहे, 7 वाजता घरी पोचू शकतो, पण 7 वाजता पोचणार नाही बाहेर. ही इज रिझाइंड. त्याला जायचं नाही घरी, घरी जाऊन फक्त जेवून झोपणार. आणि हे मी तुम्हाला सांगतो, अनुभवावरून सांगतो की माझ्याकडे असे क्लायंट आलेले आहेत. मी त्यांना विचारलं, एक अकाउंटंट होता, अतिशय चांगलं काम करणारा, पण ऑफिसमध्ये, पण घरी डिफरन्स ऑफ ओपिनियन पटत नव्हतं. तर 6 वाजता त्याचं ऑफिस सुटायचं, 5:30-6च्या दरम्यान, पण रात्री 10ला तो घरी पोचायचा. म्हणलं तू काय करतोस? नाही, मी असं फिरत बसतो बाहेर, कारण मला घरी जायचंच नाही, घरी गेलं की आमचं चालू होणार, वाजणार. दॅट इज रेझिग्नेशन. तर मी असं म्हणेन की जर अशी परिस्थिती तुमच्याकडे पण असेल, तुम्ही पण अशा सिच्युएशनमध्ये असाल, तर त्यावेळेला निगेटिव्ह अप्रोच न करता तुम्ही जर चांगल्या प्रकारे संवाद घडवला. इथे मी पुन्हा मराठी भाषा मला आवडते की सध्या संवादाच्या ऐवजी वाद आणि विवाद जास्त आहे. आणि भगवद्गीता आपल्याला वाद आणि विवादापासून संवादाकडे घेऊन जाते आणि संवादाकडून शेवटी 2 महत्त्वाचे वाद ती आपल्याला देते, ते म्हणजे धन्यवाद आणि आशीर्वाद. अरे वा, ही हायेस्ट स्टेज आहे आध्यात्मिकतेची. जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला धन्यवाद आणि आशीर्वाद ह्या 2च गोष्टी तुमच्याकडून निघतात. तर भगवद्गीता माझ्या अनुभवाने हा एक प्रवास आहे. या प्रवासाची सुरुवात वाद आणि विवादापासून होते. जसं महाभारतामध्ये कौरव आणि पांडव ह्यांच्यामध्ये वाद आणि विवाद जागेवरून झालेला आहे किंवा डिफरन्स ऑफ ओपिनियन झाला. तो वाद आणि विवाद अर्जुन असल्यामुळे तो संवादाकडे जातो, परमात्म्याशी संवाद, आणि शेवटी त्याची अवस्था धन्यवाद आणि आशीर्वादपर्यंत येते. तर आपल्याला पण जर ह्या 21व्या शताब्दीमध्ये जगायचं असेल, कारण 21वी शताब्दी चॅलेंजिंग आहे, भरपूर आपल्याकडे समस्या आहेत,
आजार नवनवीन येत आहेत. ह्याच्यामध्ये जर आपल्याला विजयी व्हायचं असेल तर आपल्याला अर्जुनासारखं संवाद साधला पाहिजे. कारण रिलेशनशिपमध्ये आम्ही पहिल्यांदा बघतो की जेव्हा पण डिफरन्स ऑफ ओपिनियन येतात, समस्या येतात, जसं तुम्ही ऑफिसमध्ये सांगितलं किंवा घरचं आपण उदाहरण घेऊया, तर घर किंवा ऑफिस ह्याच्यामध्ये पहिलं जे तुटतं तो म्हणजे संवाद तुटतं. बोलणं बंद करतात किंवा चुकीच्या पद्धतीने बोलतात. संवाद जर तुमचा चांगला असेल, कितीही काय झाले, संवाद तुम्ही सोडू नका. कारण संवादाकडूनच तुम्ही धन्यवादाकडे जाणार आहात. व्हेरी गुड. खूप आणि मग तुम्ही त्याच्यातून आशीर्वाद द्यायला सुरुवात होणार. मग तुमचा जो हात सुरुवातीला असा होता किंवा तुम्ही अशी होतात गाठ, तर त्याच्याऐवजी तुमचा हात असा होणार आहे. तर भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपली मूठ बंद न करता आपली मूठ उघडून ती आशीर्वादाची मूठ झाली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की भारतामध्ये ज्या देवी देवता आहेत त्यांचे सगळ्यांचे आपण जर फोटो पाहिले तर कोणत्याही देवी देवताचा फोटो असा नाही आहे, मारण्याच्या मुठीमध्ये नाही आहे, तर तो असा आहे. कारण तो आशीर्वादापर्यंत पोचलेला आहे. तर आपल्याला पण भगवद्गीतेपासून हा मेसेज घ्यायचा आहे की आपण ही मुद्रा सोडून ही मुद्रा धारण करावी आणि आपलं जीवन धन्यवाद बनून जावं. वा, क्या बात आहे. तर आता मला असं म्हणायचं आहे की आपली चर्चा जी झाली चालू ती वादविवादातनं झाली नाही. आणि जेव्हा संवाद चालू झाला, कारण हा संवाद माझ्यात आणि तुमच्यात जसा आहे तसा आपल्या सर्व श्रोत्यांच्या बरोबर पण संवाद आहे. बरोबर. आणि कुठेही त्याच्यात वाद नाहीये. आणि त्याच्यामुळे धन्यवाद तर ऑटोमॅटिकच येतील, श्रोत्यांचे तर आपल्याला मिळतीलच. पण मी माझ्यातर्फे तुम्हाला खरंच हार्दिक धन्यवाद देतो की खूप छान चर्चा झाली, आपल्याला नवीन नवीन माहिती मिळाली. मॅनेजमेंटमध्ये काय काय टेक्निक्स आहेत ते पण आपण हळूहळू पुढे पुढे बघूया. पण हे फार चांगलं वाटलं की मोटिवेट करताना कसं करायचं, शेअर कसं करायचं, एखाद्याचा स्ट्रेस कमी कसा करायचा, वेगवेगळे याच्यावर खूप छान सांगितलं. त्याच्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तर आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आपण अवश्य कळवा. आणि या कार्यक्रमात अजून काही समजा आपल्याला माहिती पाहिजे असेल तर आपण आपल्या वेबसाईटवर www.bkmarathi.com या वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा कुठल्याही स्थानीय केंद्राला भेट देऊ शकता आणि माहिती घेऊ शकता. तर आपण पुन्हा भेटूया. नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402. आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.